लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 88 मतदारसंघात मतदान सुरू। सकाळी 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या 8 जागांवर सरासरी 18.83% मतदान। परभणीतल्या बलसा खुर्दच्या ग्रामस्थांकडून मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे, जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यानं बजावला मतदानाचा हक्क। श्रीराम प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर केलं मतदान। अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये केलं मतदान। पत्नी अमिता चव्हाण यांनीही बजावलं मतदानाचं कर्तव्य। अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचं मतदान, तर महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क। मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्क। मतदान करताना लेकरांना डोळ्यासमोर ठेवा, मतदारांना केलं आवाहन। बंगळुरूमध्ये सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांनी बजावला मतदानाचा हक्क। राहुल द्रविडनं देखील केलं मतदान। छगन भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरेंच्या भावानं घेतला उमेदवारी अर्ज। महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच अर्ज घेण्यास सुरुवात। ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। प्रचारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी। रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी देवेंद्र फडणवीस प्रचार करणार। माढ्यात येत्या रविवारी 3 सभा घेणार। देशात यापुढे देखील ईव्हीएमनंच मतदान होणार। बॅलेट पेपर संदर्भातल्या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।